अध्याय 8 श्लोक 8 बघतोय. अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यै याती पार्थानुचिंतयन्. हे पृथानंदन पार्था, अभ्यास योग युक्तेन म्हणजे परमेश्वराच्या ध्यानामध्ये अभ्यास रूपी योगाने युक्त, अभ्यास योगाने युक्त असलेल्या न अन्यगामिना, शेवटचा जो शब्द आहे पहिल्या ओळीतला, दुसरीकडे न जाणाऱ्या अशा चेतसा म्हणजे मनाने चित्ताने, अनुचिंतयन खालच्या ओळीतला शेवटचा शब्द आहे पार्थानुचिंतयन. दे अनुचिंतन म्हणजे निरंतर चिंतन करणारा जो मनुष्य असतो त्या पुरुषाला, शरीराचा त्याग करणाऱ्या या पुरुषाला त्या परमं पुरुषं दिव्यम याती, त्या परमपुरुषालाच तो प्राप्त करून घेतो, त्यालाच दिव्य पुरुषाला तो जाऊन पोचतो. अभ्यास योगाने युक्त असलेल्या अन्य दुसऱ्या कुठल्याही याचं चिंतन न करणाऱ्या चित्ताने परमदिव्य पुरुषाचं चिंतन करीत अनुचिंतयन शरीराचा त्याग करणारा मनुष्य त्या परमपुरुषालाच प्राप्त करून घेतो, त्यालाच दिव्य पुरुषाला जाऊन पोचतो. दिव्यम याती, परमं पुरुषं दिव्यम याती. अभ्यास योग युक्तेनं या पदामध्ये अभ्यास आणि योग हे दोन शब्द आले आहेत. 6व्या श्लोकामध्ये सदा तद्भाव भावितः आणि मागच्या 7व्या श्लोकामध्ये सर्वेषु कालेषु, म्हणजेच सदा आणि सर्वेषु हे शब्द सतत अभ्यासाची सूचना देणारे आहेत. वारंवार सतत प्रयत्न करणे. मन अन्यगामिना म्हणजे दुसरीकडे जाऊ न देण्यासाठी प्रयत्न करणे हा एक अभ्यासच आहे. एकाग्र करण्याची सवय लावणे. अभ्यासात मन लागले की मग प्रसन्नता येते आणि न लागले तर खिन्नता येते. हा अभ्यास तर आहे, पण हा अभ्यास योग नाही. प्रसन्नता वाटणं किंवा खिन्नता न येणं हा जरी अभ्यास असला किंवा पुन्हा प्रयत्न एकाग्र होणं, मन करणं हा जरी अभ्यास असला तरी याला योग म्हणता येणार नाही. पण योग, अभ्यास योग कशाला म्हणतात ते सांगतात ते भगवंत, की जेव्हा प्रसन्नता आणि खिन्नता दोन्हीही जाऊन चित्त फक्त परमेश भावातच युक्त असणे म्हणजे मग अभ्यास योग युक्तेनं हे म्हटलंय. पण हे साधेल कसं? अभ्यास असला तरी चित्त स्थिर होणं कठीण आहे. विनोबा म्हणतात, लहानपणापासूनच कसोशीने अभ्यास असावा, एक एक चांगला संस्कार उमटेल अशी काळजी घ्यावी. याने काय होतं, त्याने काय होतं, याने काय होतं असा विचार नको, असं म्हणून चालत नाही. पवित्र संस्कार उमटवण्यासाठी उदात्त विचार मनात खेळवावे लागतात. हात पवित्र कर्मामध्ये गुंतवावे लागतात. आतमध्ये ईशस्मरण आणि बाहेर स्वधर्माचरण करावे असं सांगतात. जसं शंकराच्या पिंडीवर थेंब थेंब सतत धार पडत असते म्हणजे उपासना. उत्तम संस्काराची सतत धार असली पाहिजे. पुढे विनोबा म्हणतात की जो संस्कार सकाळी तोच दुपारी, तोच सायंकाळी, जो दिवसा तोच रात्री, जो काल झाला तोच आज आणि जो आज आहे तोच उद्या, जो या वर्षी तोच पुढल्या वर्षी आणि जो या जन्मी तोच पुढील जन्मी व्हावा. जो जगताना सतत विचार तोच मरतानाही, अशी एकेका सत्संस्काराची दिव्य धारा सर्व जीवनातून सतत वाहत राहिली पाहिजे. असा प्रवाह अखंड चालू राहील तर शेवटी आपण जिंकू असं विनोबा म्हणतात. तेव्हाच निशाण मुक्कामावर नेऊन रोवू. एकाच दिशेने संस्कार प्रवाह वाहिला पाहिजे. नाहीतर मग डोंगरावर पडलेले जे पाणी जर 12 वाटांनी फाकून गेले तर नदी होणार नाही. परंतु सारे एकाच दिशेने जर वाहत जाईल तर धारेचा ओहोळ होईल, ओहोळाचा प्रवाह होईल, प्रवाहाची नदी होईल, नदीची गंगा होऊन ती समुद्राला मिळेल. म्हणजेच एकाच दिशेने गेलेले पाणी सागराला मिळाले, पण चोहू बाजूंनी जाणारे पाणी असेल तर ते आटून जाईल.
तात्पर्य काय? तर संस्कार आले आणि गेले तर काय उपयोग? संस्कारांचा पवित्र प्रवाह सतत जीवनात वाहत राहील तरच शेवटी संस्काराचा पवित्र प्रवाह सतत जीवनात वाहत राहील तरच शेवटी मरण महानंदाचं निधान वाटेल. फार सुंदर विचार आहे. हे आपल्यासारख्या प्रापंचिकांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. बाहेरून सतत स्वधर्माचरण, आतून चित्तशुद्धीची हरिस्मरणाची क्रिया, असं अंतर्बाह्य कर्म विकर्म घडेल तर मरण आनंददायी होईल. ईश्वर तुमच्याकडे पाहत असतो हे मागेही आपण बघितलंय. आपल्या जीवनाच्या पतंगाची दोरी त्याच्या हातात आहे. कधी दोरी सैल सोडतो तर कधी तंग धरतो. अनेक प्रसंग आपल्यामध्ये येत असतात जीवनामध्ये. जसं नवीन पोहणे शिकणाऱ्याच्या कमरेला नवीन पोहणं शिकत असतो आपण, तेव्हा शिकणाऱ्याच्या कमरेला दोर बांधून किंवा साखळी बांधून त्याला पाण्यात फेकून देतात. सांभाळणारा जवळच उभा असतो, पण हा पोहणे शिकणारा 4 गटांगळ्या खातो, परंतु शेवटी पोहण्याची कला शिकतोच. परमेश्वराने आपल्याला जीवनाची कला शिकायला संसारात आणलंय. संसारातच नाकातोंडात पाणी गेल्याप्रमाणे बुडून जायचं की उत्तम जगून हा भवसागर तरून जायचं, हे मनुष्याला दिलेल्या विवेक स्वातंत्र्य, क्रिया स्वातंत्र्य यावर तो ठरवू शकतो. त्या दिव्य पुरुषाला प्राप्त करून घेऊ शकतो. त्या परमदिव्य पुरुषांची आता पुढे लक्षणं काय आहेत, त्याला प्राप्त करून घ्यायचे, पण कोण? हा परमदिव्य पुरुष कसा आहे, त्याची लक्षणं काय आहे, हे पुढील श्लोकामध्ये ते सांगतात भगवंत. पुढचा श्लोक पुढे बघू. अध्याय 8 श्लोक 9 बघतोय. कविं पुराण मनुशासितार मनोरणीयां समनुस्मरेद्यः सर्वस्य धातारमचिन्त्य रूपमादित्यवर्णं तमसः परस्तात्. पहिल्या ओळीतला संधी पुराणम अनुशासितारम अणोः अणियांसम अनुस्मरेत आणि यहा. खालच्या ओळीमध्ये धातारम अधिक अचिंत्य रूपम अधिक आदित्यवर्णम. पहिल्या ओळीतला शेवटचा जो यह आहे अनुस्मरेद्यः, इथे यह आहे संधिनी. यह म्हणजे जो पुरुष. कविम, कविम म्हणजे सर्वज्ञ. पुराणम म्हणजे अनादी. अनुशासितारम म्हणजे सर्वांचा नियंता. अणोह अणियांसम म्हणजे सूक्ष्मापेक्षा अतिसूक्ष्म. सर्वस्य धातारम सर्वांचं धारण पोषण करणारा. अचिंत्य रूपम म्हणजे अचिंत्य स्वरूप. आदित्यवर्णम म्हणजे सूर्याप्रमाणे नित्य चेतन प्रकाश रूप. तमसह म्हणजे अविद्येच्या पलीकडे असणारा, परस्तात म्हटलंय. अविद्येच्या फार पलीकडे असणाऱ्या शुद्ध अशा सच्चिदानंद घन परमेश्वराचं अनुस्मरेत निरंतर स्मरण करतो. या श्लोकामध्ये प्रत्येकाचा अर्थ बघू आपण आता. कविमचा अर्थ आहे की सर्वज्ञ. केवळ काव्य करणारा कवी एवढाच अर्थ इथे नाही आहे. तर कवीचा अर्थ आहे सर्वज्ञ, ज्ञानी, बुद्धिमान, चतुर, प्राज्ञ, सुविचारी, प्रशंसनीय, तत्वज्ञानी, काव्यनिर्माता, त्रिकालज्ञानी, ब्रह्म, सूर्य असाही याचा अर्थ आहे. जे चर्मचक्षुंनी दिसत नाही त्याला आपल्या ज्ञाननेत्रांनी पाहणारा, हाही अर्थ इथे आहे. सर्व प्राणीमात्रांना जाणणारा, त्यांच्या शुभाशुभ कर्मांना जाणणारा असल्याने त्या परमात्म्याचं नाव कवीही अर्थातच सर्वज्ञ असं आहे. दुसरा शब्द आहे पुराणम. पुराणम म्हणजे प्राचीन. पुराण शब्द म्हणजे प्राचीन, पुरातन काळचा. पुरा अपि नवम म्हणजे प्राचीन असूनही नवीन असा, नित्य नवीन भासणारा असा हा, असा एक अर्थ होतो. कारण परमात्मा असा आहे की जो पुरातन असूनही नवीनासारखाच आहे. नंतरचा शब्द आहे अनुशासिता म्हणजे जो दिशा दाखवतो, आज्ञा करतो, यथायोग्य रीतीने राज्य चालवतो,
संपूर्ण विश्व नियंत्रण आहे करतो. दंडनीयाला शिक्षा करतो. ज्याच्या आज्ञेत सगळे आहेत असा तो अनुशासक आहे. चौथं म्हटलंय अणोह आणि यांसम, म्हणजे सूक्ष्माहूनही सूक्ष्म असणारा असा हा. जितकं काही सूक्ष्म पदार्थ आहेत त्यात हा अतिसूक्ष्म आहे, म्हणून सर्व व्यापक आहे. नंतरचा तिसरा ओळीतला शब्द आहे सर्वस्य धाता, सर्वांचं धारण करणारा, निर्माण करता, बनवणारा, उत्पादक, पोषण करता, व्यवस्थापक, आत्मा, परमात्मा असा हा सगळा आहे सर्वस्य धाता. म्हणजे कवी बघितला, आपण पुराणचा अर्थ बघितला, अनुशासिताचा अर्थ बघितला, अणोह आणि यांसम याचा अर्थ बघितला. सर्वस्य धाता तिसऱ्या ओळीतला तो शब्द आहे सर्वस्य धाता, त्याचा अर्थ बघितला. नंतर आहे अचिंत्य, म्हणजे अचिंतनीय रूपाचा आहे, त्याचं रूप आहे पण ते मनन करायला कठीण आहे, चिंतन करण्याच्या पलीकडे आहे. अत्यंत महान असं हे रूप असल्यामुळे प्रत्येक मनुष्याचं छोटंसं मन त्याचं चिंतन करू शकत नाही, म्हणून त्याला अचिंत्य म्हटलंय. जसं अंधुक दिसणारा किंवा ऑपरेशन झालं असेल तर डोळ्यावर चष्मा आहे, चष्म्याने मग समोरचं दिसेल, पण आतमध्ये दृष्टी आहे म्हणून दिसेल चष्म्याने. आतमध्ये दृष्टी नसती, नेत्रशक्ती नसती तर चष्म्याने दिसणार नाही. तसं ही आत्म्याची जी शक्ती आहे, आतमध्ये बसलेला जो आत्मा, प्रत्येक आत्मा त्याची जी शक्ती आहे त्याचा आत्मप्रकाश आहे, म्हणून बाहेरील वस्तू आपण बघू शकतो आणि त्याचं चिंतनही मन करू शकतं. पण आतील शक्तीला मनाने चिंतिता येत नाही. मन बाहेरील वस्तूंचं सगळं चिंतन करेल पण आतील शक्तीचं चिंतन त्याला करता येत नाही, म्हणून अचिंत्य म्हटलंय. उलटं मनाने आत पाहता येत नाही. जसं चष्म्याने डोळ्यासमोरील डोळ्याबाहेरील बघता येतं, पण चष्म्याने डोळ्याच्या आतील भाग बघता येणार नाही. तसं हे परमतत्व मनाने चिंतन करण्यापलीकडे आहे, म्हणून अचिंत्य आहे. नंतरचा शब्द आहे आदित्यवर्ण, म्हणजेच सूर्याप्रमाणे नित्य चेतन प्रकाशरूप असं आहे. मन, बुद्धी इत्यादींना प्रकाशित करणारा असा हा. त्यांच्यापासूनच सगळ्यांना प्रकाश मिळतो. नंतर आहे तमसः परस्तात्, म्हणजे हा दिव्य पुरुष, परमपुरुष तमाहूनही पलीकडे आहे, अंधकारातीत आहे. म्हणजे तो अत्यंत तेजस्वी आहे, प्रकाश स्वरूप आहे. त्यामुळेच त्याच्याजवळ तम राहत नाही, अज्ञान नाही, अंधकार नाही, त्याही पलीकडे. तमचा अर्थ केवळ अंधकार हाच नाही, तर अज्ञान, आळस, शैथिल्य, दोष इत्यादिकांचाही हा तम शब्द वाचक आहे. जो तमसच्या पलीकडे, म्हणजे तमाचे दोष त्यात नाही. तर ज्ञान, उद्यम, निर्दोषता, उत्साह, गुण जिथे आहेत ते. कारण तमामुळे, अज्ञानामुळे मोह उत्पन्न होतो. प्रमाद, आळस हे दुर्गुण, अपप्रवृत्ती, श्रद्धाविरहित जीवन, विधिहीन जीवन, दातृत्वहीन जीवन, दुसऱ्याचा नाश करणारी वृत्ती ही सगळी तमामुळे होते, अज्ञानामुळे होते. परिणामाचा, हानीचा, हिंसेचा यात विचार नसतो. अहंकारी, अधार्मिक मूढता, स्वार्थी, शाठ्य, नीचता असे सगळे तमोगुण असतात तामसी माणसामध्ये. पण परमात्मा, तो परमपुरुष त्या सगळ्याच्या पलीकडे आहे, म्हणून तमसः परस्तात् असं म्हटलेलं आहे. हे लक्षणं सांगण्याचं कारण की भगवंताचे जे दिव्य गुण आहेत ते अंगी आणण्यास सातत्याने प्रयत्न असावा. कवी शब्दापासून तर तमसः परस्तात् या शब्दापर्यंत हे सगळे दिव्य गुण दाखवलेत, दिव्य लक्षणं सांगितलेली आहेत त्याची. मनुष्याने चातुर्य, विवेक, ज्ञान, उत्साह, उल्हास हे गुण अंगी बाणावे. आपलं जीवन कसं असावं? शिस्तीत, अनुशासितारम जो म्हटलंय, भगवंत कसा आहे? अनुशासिता. तसं आपलं जीवनसुद्धा शिस्तीमध्ये असावं. अणोह आणि यांसम भगवंत आहे. तसंच सूक्ष्माहून सूक्ष्म असा जो आपला अहंकार आहे, अहम आहे, तो सगळा भगवंताला अर्पण करावा. तो कसा आहे? सर्वस्य धातारम. तर तो जसा पालनहार आहे तसा आपला सुद्धा दुसऱ्याला मदतीचा हात सतत असावा.
तेजस्विता, आदित्यवर्णम म्हटलंय. म्हणजे तेजस्विता तो जसा सूर्याप्रमाणे नित्य प्रकाश रूप आहे तसं आपली सुद्धा तेजस्विता कधीही कमी होऊ देऊ नये. आणि तमसः परस्तात्, तो जसा तमाहुनी पलीकडे आहे तसंच आपल्यात सुद्धा अज्ञान, आळस, शैथिल्य, दीर्घसूत्रता, अविवेक, कर्तेपणाचा अहंकार, मोह हे दुर्गुण आपल्यातले सारावे. आणि दातृत्व, परोपकारता, उत्कर्ष, सरलता, मार्दव, सत्यता, निर्भयता, अशाठ्य, निस्वार्थीपणा या गुणांचं नेहमी ध्यान करून अंगी बसवण्याचा प्रयत्न करावा. हाच या श्लोकातून अर्थ घेण्यासारखा आहे. कारण भगवंताचे जे गुण आहे, नेहमी कुठल्याही उत्सवात सुद्धा आपण मूर्तीपूजा जेव्हा करत असतो, त्या मूर्तीपूजा करण्यामागचा हाच उद्देश असतो की ज्याचं आपण पूजन करतो त्याचे गुण, विचार अंगी आणणे. आणि तेच इथे सांगण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे महत्त्वाचं हेच की स्वतःची आत्मशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती वाढवावी आणि मग आपणच आपली उन्नती करून घ्यावी. हेच यातून जणू काही भगवंत सांगतात आहे. पुढचा श्लोक पुढे बघू.